ते असे व्हिडिओज जे आहेत ते करायचे नाहीत. काय विचार आले, काय भावना उत्पन्न झाल्या त्याच्यावर अवलंबून असतं. तर कधी पण जेव्हा झाडाची पानं पिकतात तेव्हा ती झाडाची पानं गळून त्या झाडाच्या खालीच पडतात. तसंच जे काय आपण करू तर ते पुन्हा रिटर्नमध्ये आपल्याला मी जे काय बोलले आहे ना ते बऱ्याच लोकांच्या बाबतीत खरं ठरलेलं असेल, त्यांनीही अनुभवलेलं असेल. असं काही नाहीये की ह्या अशा काही गोष्टी नसतात वगैरे. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा. तर काल व्हिडिओ आलेला नव्हता त्याच्यामुळे तुम्हाला पुन्हा मी याच ड्रेसवर दिसते, कारण आज तिसरा दिवस आहे. मी काल अजिबात शूटिंग वगैरे काहीच केलं नव्हतं आणि त्याचं कारण म्हणजे असं की थोडीशी तब्येत ठीक नव्हती. असं म्हणजे कधी कधी असं दुखणं पाठीमागं लागलं ना की ते लागूनच राहतं. आणि कालच दवाखान्यात जाऊन आले मी आणि गोळ्या वगैरे घेऊन आले. तर आता बघूया मग सोमवारपर्यंत सांगितलं आहे आणि सोमवारी परत बोलवले. आता काय झालं आहे काय नाही झालं ते मी कदाचित सांगेन पण किंवा नाही. पण काय काय गोष्टी न सांगितलेल्याच बऱ्या असतात. म्हणजे व्हिडिओ आपले बघतात सगळे, पण कोणाच्या मनात काय असू शकतं ते आपण नाही, आपल्याला काय माहीत नसतं. आपण एक मोकळ्या मनाने आणि मोकळ्या ह्याने सगळं काय आपण शेअर करतो, सगळं सांगतो. पण जे आपल्याला बघतायत, आता तुम्ही सगळे तर चांगल्या मनाने बघता, पण जे कोणाच्या मनातलं आपण काहीच ओळखू शकत नाही. काय कायांना त्या गोष्टीचा आनंदसुद्धा होऊ शकतो, नाही का? आणि म्हणजे कोणाच्या काय भावना असतील आपल्याला आपण तसं काही सांगू शकत नाही. कारण आजकाल कशी माणसं गोड बोलून काटा काढतात किंवा मग हसून हसून बोलतात, पण त्यांच्या मनामध्ये काय वेगळंच चाललेलं असतं. आणि कामापुरता मामा असा सगळं झालेलं आहे. त्याच्यामुळं कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही, आजकाल ते खूप अवघड होऊन बसले. तुमच्याबरोबर ज्या काही गोष्टी शेअर करते आणि जे काही व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करायचं म्हटलं तर माझ्याकडे भरपूर काही आहे, पण मी थोडंसं मागे पाय खेचते कधी पण शेअर करताना. कारण एका पॉईंटला जाऊन मला असं वाटतं की मी हे कितपत शेअर करू किंवा हे सांगू का नको सांगू. आणि कधी कधी व्हिडिओ बनवताना पण या गोष्टी सगळ्या माझ्या अशा आडव्या येतात. कारण काय माहिती आहे का, कधी एका व्हिडिओचा मला खूप जास्त त्रास झाला होता. तो कसा, आता इथे कोणी म्हणेल की काय म्हणजे असं काय नसतं वगैरे, हे सगळे आपल्या मनाचे खेळ असतात वगैरे, नाहीतर मग आपले विचार करण्याच्या ह्याच्यावरती पण ते सगळं अवलंबून असतं. तुमच्यापैकी बरीचशीच जणांना मी जे काय बोलते ते समजू शकतं. आणि काही लोक असे म्हणू शकतात की नाही, हे सगळं असंच मनाचे खेळ आहेत वगैरे. पण मी असा एक व्हिडिओ अपलोड केलेला, म्हणजे घरासंबंधी जे आपल्याला जे जे घरामध्ये डेली यूजमध्ये जे काही साहित्य लागतं किंवा मग जो किराणा असतो किंवा मग त्याबद्दल तो व्हिडिओ होता. म्हणजे जो काही किराणा वगैरे मी भरलेला होता, तर ते मी काय काय आणलं आहे किंवा काय काय नाही, तर तोच सगळा व्हिडिओ मी शूट केलेला होता. काही गोष्टी आणलेल्या, ज्या काही वस्तू आणलेल्या त्या मी सगळ्या त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या होत्या आणि सगळं सांगितलेलं, सगळं दाखवलेलं पण होतं आणि डिटेल्स असा व्हिडिओ होता तो. पण तो व्हिडिओ गेल्याच्या नंतर मला एक 8 दिवसांनी नंतर जो काही त्रास व्हायला लागला, जो त्रास जाणवला, मी खरं सांगते आहे, असं बऱ्याच लोकांच्या बाबतीत होत असेल. आणि आम्हाला त्या गोष्टीचा ना एक महिना, 1 ते 2 महिने आम्हाला प्रचंड त्रास झाला. म्हणजे इतका त्रास झाला की काय सांगू शकत नाही. कारण काय कसं असतं माहिती आहे का, की जे लोक आपल्याला बघतात ते सगळे चांगल्याच मनाने बघत असतील असं काही नाहीये. ते सगळं बघून काय म्हणजे बऱ्याच लोकांना छान वाटलं असेल, चांगलं वाटलं असेल आणि खूप म्हणजे बरं वाटलं असेल. तसंच काही लोकांना ते बघून खूप जास्त वाईटसुद्धा वाटलं असेल आणि त्यांच्या मनामध्ये येणाऱ्या भावना खूप जास्त ह्या असतील की त्यांची निगेटिव्हिटी माझ्यापर्यंत पोचली. आणि त्या गोष्टीचा मला 1 महिना 2 महिने आम्हाला खूप त्रास झाला. एवढा त्रास झाला की काय विचारूच नका. गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करताना नेहमीच प्रत्येक व्हिडिओमध्ये मला खूप जास्त विचार करावा लागतो आणि खूप जास्त विचार करून आणि खूप जास्त गोष्टी त्या हे करून मला व्हिडिओ बनवावा लागतो. आता शेअर करायचं म्हटलं तर भरपूर काही आहे, भरपूर काही मी तुम्हाला सांगू शकते आणि तुमच्याबरोबर शेअर करू शकते. पण म्हणतात ना की थोडंसं लिमिट, म्हणून मी त्या बाउंड्रीच्या आतमध्ये राहूनच व्हिडिओ करते, त्याचं भान ठेवते. कारण जेणेकरून तो व्हिडिओ गेल्यानंतर रिटर्नमध्ये परत आपल्याला तो त्रास व्हायला नको. कारण आपल्याला कोण कशा नजरेने बघते आणि कसा आपल्याबद्दल विचार करते हे आपण सांगू नाही शकत. नंतर मग मी ठरवलं की म्हणजे
असे व्हिडिओज जे आहेत ते करायचे नाही. त्यानंतर मी तसा कोणताच व्हिडिओ आणलेला नाहीये. एकच व्हिडिओ आणला तर त्याला मला एवढा प्रचंड त्रास झाला. तसंच प्रत्येक व्हिडिओ बनवताना किंवा गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करताना नेहमीच प्रत्येक व्हिडिओमध्ये मला खूप जास्त विचार करावा लागतो आणि खूप जास्त विचार करून आणि खूप जास्त गोष्टी त्या हे करून मला व्हिडिओ बनवावा लागतो. आता शेअर करायचं म्हटलं तर भरपूर काही आहे, भरपूर काही मी तुम्हाला सांगू शकते आणि तुमच्याबरोबर शेअर करू शकते. पण म्हणतात ना की थोडंसं लिमिट म्हणून मी त्या बाउंड्रीच्या आतमध्ये राहूनच व्हिडिओ करते, त्याचं भान ठेवते. कारण जेणेकरून तो व्हिडिओ गेल्यानंतर रिटर्नमध्ये परत आपल्याला तो त्रास व्हायला नको. कारण आपल्याला कोण कशा नजरेने बघते आणि कसा आपल्याबद्दल विचार करते हे आपण सांगू नाही शकत. म्हणून मी त्या गोष्टीचा विचार करते. कारण काय, ज्या वाईट नजरा असतात ना आणि जी वाईट निगेटिव्हिटी असते तर ती पॉझिटिव्हिटीपेक्षा सुद्धा एकदम फास्ट तिचं काम असतं. निगेटिव्हिटी माणसापर्यंत लगेच पोचते, जी वाईट नजर असते ना ती लगेच पोचते. कारण काय आहे ते, कारण त्याच्यामध्ये तेवढी ताकदच असते. पण कितीही ताकद असली ना तरी जेव्हा ती पॉझिटिव्हिटी तिथे येते ना तेव्हा निगेटिव्हिटीचं काहीच चालत नाही. तर असं असतं. पण जे वाईट नजरेने बघतात किंवा मग नजर त्यांची चांगली नसते आपल्याविषयी आणि ते दुसऱ्यांबद्दल असं मनामध्ये एक हे ठेवून राहतात आणि वाईट भावना ठेवून काही गोष्टी करतात. तर त्यांना माझं एवढंच सांगणं आहे, कधी पण जेव्हा झाडाची पानं पिकतात तेव्हा ती झाडाची पानं गळून त्या झाडाच्या खालीच पडतात. तसंच जे काय आपण करू तर ते पुन्हा रिटर्नमध्ये आपल्याला येत राहतं. त्याच्यामुळे सगळ्यांबद्दल चांगलीच भावना ठेवा. कारण की वेळ येते ना तेव्हा फक्त आणि फक्त आपण केलेलं कर्म आणि तो वरचा बघणारा परमेश्वर तोच आठवतो, बाकी काहीही आठवत नाही. कारण जे काही सगळं आहे ना ते सगळं नाशवंत आहे आणि त्याचा एक कधी ना कधीतरी नाश होतोच. तर आता सगळे घरात आलेत, तुम्हाला दिसतच असेल, ते पण आलेत आणि आता जेवायचं आहे. पण जेवायच्या अगोदर मला कपडे धुवायचे आहेत. तसं मी तुम्हाला सांगितलंच की कपडे वगैरे पडलेले आहेत. तर 1:45 झाल्यात, मला कपडे वगैरे धुवून घ्यायचे आहेत आणि कपडे वगैरे धुते आणि नंतर जेवणार. कारण की आता एवढी काही भूक नाही आहे. तर अगोदर कपडे धुवून घेते, नंतर जेवते. आता ह्या लोकांना भूक असेल तर ते लोक जेवतील, पण मी कपडे धुवून घेणार. कारण मग नंतर नाही जेवल्यानंतर काही कामच होत नाहीत आणि मग खूप असा आळस येऊन जातो. मग कपडे वगैरे धुवून घेणार आणि जेवणार आणि मग औषध वगैरे खाऊन मस्त झोपणार. तर हा एकदम छोटासा व्हिडिओ होता. नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन असते तेही प्रेस करा, ऑल ऑप्शनवरती क्लिक करा म्हणजे व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स येतील आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा, लाईक करत जावा. आणि मी जे काय बोलले ते त्याच्यावरती बारकाईने विचार करा. नक्कीच तुम्हाला माझं म्हणणं पटेल. वरचीवर विचार करू नका, व्हिडिओ पूर्ण बघत जावा. खरं मी जे काय बोलले आहे ना ते बऱ्याच लोकांच्या बाबतीत खरं ठरलेलं असेल, त्यांनीही अनुभवलेलं असेल. असं काही नाही आहे की ह्या अशा काही गोष्टी नसतात वगैरे. ज्यांनी अनुभवलं आहे, ज्यांना अनुभव आला आहे तर त्यांना ह्या गोष्टी कळू शकतात. तर बस मला एवढंच म्हणायचं होतं, कोणाच्या भावना दुखवायच्या नव्हत्या, कोणाच्या भावनांशी मला खेळायचं नव्हतं. आणि हा एकदम छोटासा व्हिडिओ होता. उद्या परत तुम्हाला भेटेन एक छानशा व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन. आणि तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय.